हॅलो गाईज, तर आज आहे दिवस 5वा इंटरमिटंट फास्टिंग 75 डेज चॅलेंजचा आणि हे आहे माझं 5व्या दिवसाचं वे. सध्या एक्सरसाइज वगैरे करत नाही आहे म्हणून थोडीशी लेट उठते. उठल्यानंतर फक्त गरम पाणी पियालेली आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी रोजच्याप्रमाणे ब्लॅक कॉफी घेते, तशी आज घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आता किचनमध्ये जेवण करायला जायचं आहे. लेट झाला होता त्यामुळे थोडंसं मम्मीचं ऑलरेडी भाजी चपात्या झालेच होतं. आता फक्त मला माझं जेवण बनवायचं होतं. तर रोज रोज प्रोटीन काय घ्यायचं ना, आता सध्या ॲक्च्युली चाललं आहे मार्गशीर्ष वेजचं ऑप्शन आहे, त्यामुळे काय प्रोटीन खायचं ना हा प्रश्न पडलेला असतो. पनीर तर होतं पण मन नाही झालं आज खायचं, त्यामुळे मी आज लंच घेतलेला आहे. वांग्याची भाजी होती सगळ्यांसाठी बनलेली, एक भाकरी ज्वारीची, दही घेतलेला आहे आणि इथे हे सोयाबीन चण्याचं मी सॅलेड किंवा चाट घेतलेला आहे. आणि हे चणे शेंगदाणे थोडेसे जर भूक लागली वाटलं खावंसं तर. त्यानंतर मग ऑफिसला निघण्यापूर्वी मी आज एक ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियालेली आहे, कारण काल रात्री पियाली नव्हती आणि काल रात्रीपासून माझा फास्टिंग चालू आहे, जो मी दुपारी 1 वाजता ब्रेक करणार आहे आज. कारण काल रात्री मी एंगेजमेंटमध्ये थोडंसं अगदी खाल्लं होतं, त्यामुळे आज मी ब्रेकफास्ट नाही करू शकत आहे, कारण 16 तासाचा फास्टिंग हा अजूनही चालू आहे. त्यानंतर मग दुपारी 1 वाजता मी ऑफिसमध्ये एक शिंगाडा असतो ते खाल्लेला आहे, त्याने मी फास्ट ब्रेक केला आहे. आणि त्यानंतर जे चणे शेंगदाणे घेऊन गेली होती त्यातले थोडेसे मी खाऊन 1 वाजता खाल्लेले आहेत आणि फास्ट जो आहे तो ब्रेक केलेला आहे 16 तासांचा. त्यानंतर मग आज 2:30 वाजले लंचला, थोडं लेट झाला. आणि मग त्यानंतर काहीच नाही खाल्लं आहे. दिवसभर पाणी इनफ पियत राहिली आहे आणि त्यानंतर ऑफिसमधून घरी आल्यानंतरसुद्धा पाणीच पियालेली आहे. आजचा माझा फास्टिंग चालू झालेला आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 म्हणजे उद्या 9 वाजता मी काहीतरी खाऊन माझा फास्ट ब्रेक करेन.